तर लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही क्षणात लागणार आहे। मात्र या निकालापूर्वीच भाजपने विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू देखील केली आहे। 400 पार होणार असल्याचा दावा करत आत्तापासूनच मिठाई तयार करायला सुरुवात झाली आहे। तर मिठाई तयार करणाऱ्या भाजपचं तोंड कडू करण्याचं काम संजय राऊतांनी केलंय। 10,000 बुंदीचे लाडू तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे। गिरगावमध्ये बुंदीचे लाडू आणि मिठाई तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। भाजपचे नेते अतुल शहा यांनी मंगळवारी निकालानंतर पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्वतः मिठाई तयार करून घेण्याकरता पुढाकार घेतलाय। एक्झिट पोलमध्ये बहुमत मिळणार असल्याचं आणि 400 पार होणार असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे भाजपनं जल्लोषाची तयारी सुरू केली आहे। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्यानं सगळ्यांचं तोंड गोड केलं जाणार असल्याचं अतुल शहा यांनी आवर्जून सांगितलं। हे उद्या सकाळी जसे निकाल यायला लागले की प्रदेश कार्यालयात वाटू आणि त्याच्यानंतर माझ्या विभागात म्हणजे मुंबादेवी, सीपी टँक, कुंभारवाडा, गोलदेवल, खाडिलकर रोड, गिरगाव या सगळीकडे असतील। 10,000चं ऑर्डर तर मला वाटतं उद्या संपून जाईल। उद्या संध्याकाळी परत आम्हाला द्यावा लागेल ऑर्डर। आणि आम्ही एक चांगला हा डब्बा बनवलाय। त्या डब्बामध्ये मोदीजी तर आहेतच, पण त्याच्याबरोबर आम्ही लिहिलंय अबकी बार मोदी सरकार, तिसरी बार मोदी सरकार। भाजपकडून तोंड गोड करण्याची तयारी सुरू असतानाच संजय राऊत यांनी सुद्धा जल्लोष करणार असल्याचं सांगितलं। पण नेमका कोणता जल्लोष करणार ते संजय राऊत यांच्या तोंडूनच ऐका। अरे लड्डू बनाओ, हलवा बनाओ, बासुंदी बनाइए, संदेश मिठाई बांटो, रगड़ा पैटीज बांटो, फाफड़ा बांटो, कल लेके आइए, लोग जश्न मनाएंगे आपके हार का। देशाचं लक्ष 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागलंय। आता 4 जूनला कोण जल्लोष करतं, कोण मिठाई वाटतं आणि कोणाचं तोंड गोड होणार हे काही तासातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर लोकसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास उरलेत आणि राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे। तर निवडणूक निकालापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला। लोकसभा निवडणूक प्रचारात सत्ताधारी महायुतीनं 45 पारची घोषणा दिली होती। महाराष्ट्र में 2 साल में जो हमने काम किया है, 10 साल में मोदी जी ने काम किया है, उस काम का सम्मान महाराष्ट्र की जनता करेगी। मिशन 45 सक्सेस होगा। लोकसभा निवडणुकीत राज्यात 45हून अधिक जागा जिंकण्यासाठी महायुतीनं चंग बांधला होता। तसा प्रचारही महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकी दरम्यान केला। मात्र विविध एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीला 40शी गाठता आली नाही। त्यामुळे यावरून आता राजकारण रंगलंय। राज्यात महायुती 40हून अधिक जागा जिंकेल असा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। 350च्या पेक्षा जास्त जागा देशामध्ये येऊन आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याचा निर्णय देशवासियांनी घेतलेला आहे। त्याच्यातच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। नगरच्या दोन्ही जागा महायुतीच्या येतील। एकीकडे सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी लोकसभेच्या 40हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केलाय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 35हून अधिक जागा मिळतील असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। 35 जागेच्या कमी महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा येणार नाहीत। हा सर्वे भंकस होता, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। हे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला हा सर्वे आहे। आमची नाही तरी जनतेची निवडणूक झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या 10 पैकी 10 जागा ही महाविकास आघाडी जिंकेल। देशात उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेलं महाराष्ट्र हे राज्य आहे। त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीनं राज्यातील 40 जागांवर लक्ष केंद्रित केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी अनेक सभा घेतल्या होत्या। तसंच राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी महाराष्ट्रात सभा घेत मतदारांना आवाहन केलं होतं। विविध एक्झिट पोलमध्ये केंद्रात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता येणार असल्याचं भाकीत करण्यात आलेलं आहे। मात्र राज्यातील लोकसभा जागांविषयी विविध अंदाज वर्तवण्यात आले। त्यामुळे राज्यातील लोकसभा निकालावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदाव्यांची जुगलबंदी रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
मावळ लोकसभेची मतमोजणी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी इथे होते आणि मतमोजणी होत असताना तसंच मतमोजणी झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मतमोजणीच्या ठिकाणी आणि शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलाय। बालेवाडी क्रीडा संकुल इथे मतमोजणीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय। मावळ लोकसभेची मतमोजणी आता काही वेळातच होणार आहे। मात्र ज्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या ठिकाणी आता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पुण्याच्या बालेवाडी येथे ही मतमोजणी आहे। यावेळेस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणावरून आता आतमध्ये सगळ्यांना सोडण्यात येणार आहे। मात्र या ठिकाणी वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे, कारण कोणतेच वाहन आतमध्ये सोडण्यात येत नाही। त्यामुळे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये किंवा ही मतमोजणी शांततेत व्हावी यासाठी आता पोलीसही दक्ष झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की आता 8 वाजता पोस्टल ही मतमोजणी होणार आहे, त्यानंतर 8:30 वाजता EVM ची मोजणी होणार आहे। त्यामुळे कुठंतरी आता पोलीसही सज्ज झालेले आहेत, कारण पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा जो चोख बंदोबस्त दिलेला आहे। त्यामुळे जे येथे जे रायगड असेल किंवा मावळ असेल इथून जे येणारे आहेत जे लोकप्रतिनिधी त्यांना आपली जी वाहनं आहेत ती बाहेरच लावी लागणार आहे। गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत। तर मतमोजणीला काही तास शिल्लक राहिलेत आणि अशातच राजकीय चर्चांना उधाण आलंय। दरम्यान देशामध्ये भाजपचं पुन्हा सरकार येईल, त्यासोबत विदर्भात एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। चंद्रपूरमध्ये 50% चॅनल्सनी किंवा एक्झिट पोल दाखवल्यांनी चंद्रपूर भाजपकडे दाखवली, 50%नी काँग्रेसकडे दाखवली। पण माझा विश्वास आहे चंद्रपूरची जनता विकासाच्या बाजूने उभी आहे, ती जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नाही। आणि आम्ही जो सर्वे केला तो आम्ही सॅम्पल मोठं केलं, त्या सर्वेमध्ये स्पष्टपणे चंद्रपूरची जागा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात NDA म्हणजेच महायुती म्हणजेच माझी जागा जिंकेल असं त्यामध्ये दिसतंय। लोकांनी भावना व्यक्त केली आणि उद्याच्या विजयाबद्दल आश्वस्त मी याच्यासाठी आहे की प्रचार करत असताना प्रचाराच्या दरम्यान ज्या पद्धतीचं वातावरण, ज्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्ता आणि सामान्य जनतेमध्ये होता की कुठेतरी 10 वर्षापासून ते भाजपच्या सरकारला कंटाळले होते आणि आता कुठेतरी परिवर्तन त्यांना पाहिजे होतं। आणि नक्कीच मला 100% विश्वास आहे त्यांना हवं असणारं परिवर्तन हे उद्याच्या निकालात आपल्याला दिसणार आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या आधी तापलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीमध्ये मात्र काहीसा थंड झाल्याचे दिसलं। त्यामुळे आता निकालाआधीच भाजपनं जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरल्याचा दावा करायला सुरुवात केली आहे। म्हणजे मराठा समाजाची विनाकारण राजकारणासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न होतोय, आता आमच्या समाजाच्या तरुणांना समजायला लागलेलं आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा हा दावा। लोकसभा निवडणुकीआधी जे वाकयुद्ध मनोज जरांगे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये रंगलं होतं, तसंच वाकयुद्ध आता लोकसभेच्या निकालाआधीही सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीआधी तापलेलं मराठा आरक्षण आंदोलन पाहता अनेकांनी याचा लोकसभेत परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला होता। पण आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपनं जरांगेंमुळे फटका बसण्याची शक्यता फेटाळून लावली आहे। म्हणजे समाजाचा आदर घेऊन उमेदवाराच्या विरोधात प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं चित्र लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं। म्हणजे मराठा समाजाची विनाकारण राजकारणासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न होतोय, आता आमच्या समाजाच्या तरुणांना समजायला लागलेलं आहे। 58 मोर्चे जेव्हा राज्यात निघाले त्यावेळी हे कोणीच नव्हते आंदोलन करणारे आहेत, जे आंदोलन करण्याचं नेतृत्व करणारे आहेत ते कुठं होते। राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगे लोकसभा निवडणुकीत निष्प्रभ ठरल्याचा दावा केला असला तरी जरांगेंनी मात्र त्यांचा हा दावा फेटाळलाय। मराठ्यांमुळेच भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना महाराष्ट्रात सभांचा धडाका लावावा लागला असा पलटवार जरांगेंनी केलाय। यावेळेस गरीब मराठ्याला अशी किंमत आली की देशातली सगळी यंत्रणा महाराष्ट्रात याला म्हणतात कचका मराठ्याचा। माझ्या गोरगरिबाला किंमत आणायची होती ती मी आणली, माझ्या मराठ्यांच्या मताला भेट नव्हते भ्यायला लागले।
माझ्या मराठ्याची या राज्यात काय किंमत आहे गोरगरिबाची? लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार रस्सीखेच झाल्याचं बघायला मिळालेलं. यानंतर आता सगळ्यांच्याच नजरा लोकसभेच्या निकालाकडे लागल्या आहेत. या निकालात राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंबाबत केलेल्या दाव्याचाही निकाल लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर यंदाच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये अनेक कलाकार मंडळी देखील उतरली असून यामध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार याची उत्सुकता लागली आहे. रामायण मालिकेतील राम म्हणजेच अरुण गोविल मेरठमध्ये, बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना हिमाचल प्रदेशातून, तर अभिनेत्री हेमा मालिनी मथुरेतून, शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालमधून, तर अमोल कोल्हे शिरूरमधून निवडणूक मैदानामध्ये उतरल्याचं बघायला मिळालंय. आणि आता हे अभिनयातील सुपरस्टार राजकारणामध्ये तरणार का, जनता त्यांना संसदेत पाठवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यामुळे काही सिने अभिनेत्यांना सुद्धा पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांना आता जनता पसंती देणार का हे आपल्याला आज थोड्याच वेळात कळणार आहे. तर भारतातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये, त्याचसोबत महाराष्ट्रातला शिरूर हा जो काही लोकसभा मतदारसंघ आहे जिथे अभिनेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलंय, जनता त्यांना कशा पद्धतीनं प्रतिसाद देते हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच. आणि या सगळ्याचा निकाल वेगवान आणि अचूक तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळेल. अभिनयातले काही सुपरस्टार जे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, शत्रुघ्न सिन्हा असतील किंवा हेमा मालिनी, कंगना रनौत, अमोल कोल्हे तसेच राम गोविल हे लोकसभा निवडणुकीमध्ये मुसंडी मारणार का, विजय खेचून आणणार का हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. तर लोकसभा निवडणुकीचा हा निकाल तुम्हाला सर्वात वेगवान आणि अचूक संपूर्ण दिवसभर न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळेल. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. नमस्कार.